नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया काल विधान भवनामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगार करण्यासंदर्भाच्या प्रमुख मुद्द्यांवरती लक्ष वेधलेलं आहे। ते मुद्दे नेमके काय आहे? 5 लाख तरुणांना अर्थसहाय्य, राज्यातील तरुण पिढीला आर्थिक स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून मुख्यमंत्री महाफंड फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन ही विशेष योजना राज्य सरकार सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत 5 लाख तरुणांना प्रशिक्षण आणि थेट अर्थसहाय्य दिलं जाईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेमध्ये काल म्हणजे मंगळवारी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तसेच महिमा संस्थेची स्थापना करण्यात येणार असून स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी 1500 कोटीचा उपक्रम निधी जो आहे तो दिला जाईल। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड योजना राबविली जाईल। हजारो नव उद्योजकांना त्यातून आर्थिक सहाय्य हे दिलं जाईल। तसेच परदेशी रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी 1500 कोटीचा उपक्रम निधी दिला जाईल, असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तसेच पंतप्रधान योजनेअंतर्गत जे शासकीय ITI आहेत त्यांचं अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये हब ऑफ स्पोक मॉडेलद्वारे त्या उद्योगानुरूप प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार का, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला असता माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। या संदर्भात आम्ही ज्या काही शासनाच्या विविध कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या असतील त्यामध्ये प्रथम प्राधान्य आम्ही त्यांना देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तसेच ज्या उद्योजकांना युवा ट्रेनिंगची गरज आहे अशांकरिता मॅच मेकिंग पोर्टलवरती प्रोफाईल जर मॅच झाली त्या उद्योगांच्या आधारे तर त्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी जी आहे ते उपलब्ध होईल, असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तसेच राज्यात युवकांचे प्रश्न मांडण्याकरिता युवक आयोग मंत्रालय देखील स्थापित करावी, अशी मागणी माननीय सत्यजित तांबे यांच्यामार्फत करण्यात आली। यावरती माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्या संदर्भात काय मार्ग निघू शकतो यावरती आम्ही चर्चा करू आणि जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांशी आम्ही त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि कशा पद्धतीने रोजगार मिळवून त्यांना देता येईल या संदर्भात आम्ही पावले उचलणार आहोत, असंही त्यांच्यामार्फत प्रतिपादन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री महाफंडद्वारे जे प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार करू इच्छितात त्यांच्याकरिता 50% व्याज सवलत मुख्यमंत्री महाफंड या योजनेचे 30 लाख तरुणांपर्यंत उद्दिष्ट पोहोचण्याचं आहे, असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तसेच त्यातून 50% व्याज सवलत ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता होणार आहे। AI आधारित चाचण्यांमध्ये 5 लाख तरुणांची निवड केली जाणार आहे। 5 ते 10 लाख कर्जाकरिता निवडणे, तंत्रज्ञान आणि बँक समन्वय तसेच मार्गदर्शन यांची सांगड घालून महाराष्ट्रात 25,000 नवीन नोंदणीकृत स्टार्टअप द्वारे मोठ्या प्रमाणावर शाश्वत रोजगार जे आहे ते निर्मित केलं जाणार आहे, असंही त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। निधीचा कर्ज घेण्याकरिता युवक हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि त्याचं वय जे आहे ते 18 ते 45 वर्ष वयोगटातील असेल तर त्या ठिकाणी तो अर्ज दाखल करून कर्ज जो आहे तो सरकारकडून घेऊ शकतो। तर ही काही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।